पाटील तळोज यांच्यामध्ये 2000, विनेश पाटील गोड उद्योगपती यांच्या माध्यमातून खूप मोठे योगदान आले 10,000 रुपये आणि तसेच कैलास शेठ माळी शिरवली विभाग अध्यक्ष मनसे यांच्या माध्यमातून स्पर्धेसाठी मोबाईल देण्यात आलाय. सातत्याने माणसं जोडण्याचं काम केलं हनुमानदादा पाटील यांना आणि त्यांच्या प्रेमापोटी अतिशय चांगलं योगदान योगेंद्र त्यांच्या प्रेमापोटी अनेक मान्यवर या स्पर्धेला भेट देतात आणि यश हनुमानदादा पाटील यांचा आणि योगेंद्र पाटील यांचा सामना सुरू होते मैदानावरती. ज्यावेळी सामना सुरू होईल त्यावेळी पहिल्या सत्रासाठी आपण ऐकूयात योगेश मडवी यांना. तसेच हरीश पाटील यांना मी विनंती करतोय हनुमान सिद्धिकरवले संघाचे मेंबर्स हरीश पाटील यांना मी विनंती करतोय आपल्याला आयोजक हनुमानदादा पाटील कॉल करतात आपण त्यांच्याशी संपर्क साधायचा आणि अजून या स्पर्धेसाठी योगदान आलंय ते म्हणजे सोमनाथ काटे निकलस यांच्या माध्यमातून 2500 तुकाराम पाटील सिद्धिकरवले यांच्या माध्यमातून कॅश प्राईज सावळराम शेठ पाटील सिद्धिकरवले यांच्या माध्यमातून आर्थिक योगदान रघुनाथ पाटील सिद्धिकरवले यांच्या माध्यमातून 500 रुपये रामचंद्र राजाराम पाटील यांच्या माध्यमातून योगदान प्राप्त आहे. तसेच लालचंद्र गणपत मडवी रमेश मडवी भोसले साहेब भिंगार जितेश मनोहर पाटील तळोजे माऊली ट्रॅव्हल्स दत्ता त्रिपक पाटील पिसारवे एसबीएस स्टॉप जे प्रोपायटर आहेत त्यांच्या माध्यमातून कॅश प्राईज येत आहे. रवींद्र मात्रे कुडारी राहुल मात्रे कुडारी दीपेश पोजी ठाणसर या सर्व दानशूर दातांचं स्वर्गीय प्रभाकर हसू पाटील स्मृती ज्येष्ठाच्या माध्यमातून स्पर्धेचे लाडके शिल्पकार आहेत योगेंद्र दादा पाटील मनसे विभाग अध्यक्ष आणि हनुमानदादा पाटील किंवा समाजसेवक त्यांच्या माध्यमातून सातत्याने सिद्धिकरवले गावाचा विकास आम्ही पाहिला आणि प्रगतीचा ध्यास त्यांना धरून मनी एक मोठं स्वप्न बाळगलं या नाईट स्पर्धेचा आणि ते स्वप्न सत्यामध्ये उतरवण्यासाठी अनेक आर्थिक खर्च त्यांना उचलले. तर हनुमानदादा पाटील यांच्या वतीने सर्वांचा मी हार्दिक आभार व्यक्त करतोय. गेम प्ले होतो मैदानावरती विशाल द बेस्ट टीम शंदू गुड गेम आलेल्या सर्व रसिकांच्या वतीनं दोन्ही संघांना विजयासाठी लाख लाख शुभेच्छा. सामना सुरू होईल त्यावेळी ऐकूयात योगेश मडवी. तसेच संतोष शेठ सरपंच पिसारवे खूप मोठे व्यक्तिमत्व त्यांच्या माध्यमातून 2500 रुपयाचं प्राईज या ठिकाणी येतं. तसेच हरिचंद्र शेठ भोईर तुर्भे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं योगदान सातत्याने अतिशय चांगलं प्रेम या स्पर्धेसाठी लाभत आहे आणि या पाटील परिवारानं सातत्याने जन्मा सिद्धिकरवल्यानं माणसं जोडण्याचं काम केलं आणि तिथे जोडलेली माणसं आता मध्ये त्यांना उपयुक्त ठरतात आणि भव्य दिव्य स्पर्धा त्यांच्या प्रेमापोटी या ठिकाणी राबवली जाते आणि प्रत्येक मान्यवराचा सन्मान केला जातोय. चला बोलूया आता आपण मध्ये सपोर्ट करूयात योगेश मडवीला. तुमच्या दोघांपैकी याला जाऊ दे मग कोलंबोली तर सोडायला. हॅलो थँक्यू सो मच ओंकार. एकच बार तोवी अर्पार फेमस तो तेव्हाच झालं जेव्हा हिंदू म्हणून जन्माला आलो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी तुभार मानाचा मुद्रा करून स्पर्धेला सुरुवात केली. आपण पाहतो जबरदस्त सामना बरोबर नाही 1 मिनिट लवकर जातो नेरा मार्गी तो कलंबोली मार्गीच जाणार बोलू ना आपण आता. धन्यवाद यू आर वाचिंग बिग फाइट मैच. मुकाबला इस मैदान के ऊपर शुरू होता है. काफी बड़ा मुकाबला. एक तरफ तुर्बी टीम है दूसरी तरफ परी 11 फुंडी टीम इस मैदान के ऊपर अगर परी 11 फुंडी टीम के पैकर्स सम्मानीय मचिंद्र पाटिल उनसे विनती करते हैं कि आप मंच के ऊपर तशरीफ लाएं जो कि काफी बड़ा मुकाबला परी 11 फुंडे बनाम तुर्बे के बीच छोटा हुआ ये मुकाबला बीच मैदान के ऊपर काफी बड़ा मुकाबला बीच मैदान के ऊपर ये अंतिम मुकाबला पहले दौर का पहली गेंद डॉट आने के बाद दूसरी गेंद बिल्कुल उमकर यहाँ पर यॉर्क लेग की बेगी काफी अच्छी गेंदबाजी. दोनों टीमों की बात करेंगे तो दोनों बड़ी टीमें आमने सामने. इस बार लक्ष्य गेंद को शानदार स्ट्रोक. तीसरी गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक. गेंद सीधे लॉन्ग ऑन बाउंड्री के ऊपर से चलो के लिए तो बिल्कुल यहाँ पर पहला छक्का इस मैदान के ऊपर बल्लेबाज के द्वारा हम देख सकते हैं योगेश मात्रे जो कि 6 रन के साथ अकाउंट खोल चुके हैं. बिल्कुल यहाँ पर गेंद को खेला जा रही है डीप लॉन्ग ऑन के रीजन में डीप मिड विकेट के रीजन में. तब तक गेंद को रोक के फेंक रोका था बल्लेबाजों के पास 2 रन का
और 2 रन के साथ टीम का स्कोर बनता है 8 रन। पहला ओवर प्रगति पर आप देख सकते हैं बिल्कुल काफी बड़ा मुकाबला। पिछले मुकाबले की बात करेंगे तो यहाँ पर दिगोड़ी टीम ने बड़ी जीत हासिल की इस मैदान के ऊपर और बिल्कुल ये अंतिम मुकाबला बीच मैदान के ऊपर। गेंद अच्छी गेंद थी, यहाँ पर देखना हल्के हाथों से गेंद को क्लिक किया। तब तक यहाँ पर 1 रन का इजाफा, 1 रन से टीम का स्कोर बनता है 9 रन बगैर विकेट के नुकसान पर। पहला ओवर ओंकार पहले पावर सेक्टर के ओवर में हम देख सकते हैं बिल्कुल अच्छी गेंदबाजी की है इस गेंदबाज ने। तो बिल्कुल गेंदबाजी कर रहे गेंदबाज हुसैन पाटिल गेंदबाजी कर रहे हैं। तुर्बे बनाम परी लेमन पुंडे के बीच चलता हुआ ये मुकाबला बीच मैदान के ऊपर काफी रंगीन मुकाबला और बिल्कुल गैप शॉट सिलेक्शन, मगर इस बार देखना है दोनों खिलाड़ी गेंद को रोकने में कामयाब होते या नहीं। मगर तब तक गेंद को रोका एक्स्ट्रा कवर बाउंड्री की तरफ। बल्लेबाज ने 2 रन मुकम्मल पूरे किया। 2 रन के साथ टीम का स्कोर बनता है 11 रन बगैर विकेट के नुकसान पर। पहला ओवर का खेल यहाँ से समाप्त हो चुका है और पहले ओवर के बाद यहाँ पर टीम का स्कोर परी 11 पुंडे टीम का स्कोर है इस समय विकेट के नुकसान पर 11 रन। तो मुकाबला काफी बड़ा है पे तमाम दर्शकों का फिर एक बार उनका स्वागत करेंगे क्योंकि 4 रात यहाँ पर दर्शक कई संख्या में मैदान के ऊपर आ रहे हैं। उन सभी का फिर एक बार स्वागत। तो मंच के ऊपर बैठे हुए मानवों का भी स्वागत। यूट्यूब के माध्यम से जो दर्शक मुकाबले को एंजॉय कर रहे हैं उन सभी का फिर एक बार स्वागत है। काफी बड़ी प्रतियोगिता हम देख सकते हैं जनमान मित्र मंडल और जनमान क्रिकेट टीम सिद्धिकरव आयोजित स्वर्गीय प्रभाकर पाटिल स्मृति चषक 2017 का पर्व यहाँ हम देख सकते बिल्कुल कल उनका आखिरी दिन होगा, आखिरी रात होगी और आखिरी रात में हम देख सकते सुपर 8 के मुकाबले, सुपर सेमीफाइनल के मुकाबले में मैदान के ऊपर मेगा फाइनल। कल मेगा फाइनल का दिन है और आने ना पूरे दोस्तों क्योंकि कल मेगा फाइनल का दिन है। तो बात करेंगे तो कल पहला मुकाबला भी रंगीन होगा जो कि इनामपुरी बनाम पेटा पिच 6:30 में पहला मुकाबला किया जाएगा। उसके बाद 7:30 में मुकाबला बियासी पेंदर बनाम जासी के बीच होगा मुकाबला। उसके बाद में 8:30 मुकाबला होगा नाबाली बनाम रोइंजन बो के बीच होगा मुकाबला। उसके बाद में आज के दिन में सुपर 8 में जो टीमें होगी उनका मुकाबला 9:30 बजे होगा। चौथे मैदान के बाद दूसरा ओवर, गेंदबाज तैयार, पहली गेंद ऑप्शन के काफी बार अंपायर का व्हाइट का सिग्नल, अतिरिक्त रन बनते हुए टीम का स्कोर बन चुका है इस समय बिल्कुल बात करेंगे तो 12 रन बन चुके हैं। दूसरा ओवर गेंदबाज रवि मात्रे गेंदबाजी के लिए तैयार हो चुका है। तो बिल्कुल ओमकार रवि मात्रे एक रविरा मात्रे हमारे देसाई के जो काफी अच्छे नामचीन क्रिकेटर है। तो बिल्कुल उनके याद दिलाते हैं बिल्कुल ये रवि मात्रे है। लेकिन अच्छी गेंद की, बड़ा स्ट्रोक, गेंद को खेला, शॉट एक्स्ट्रा कवर के ऊपर से गेंद को खेला, गेंद चली एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइन को चीरती हुई सीधे बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। तो बिल्कुल ओंकार इस बार बात करेंगे तो काफी बड़ा स्ट्रोक इस बल्लेबाज के बल्ले से निकला हुआ। बल्लेबाज का इस समय योगेश मात्रे के बल्ले से निकलता हुआ चौका। जिस योगेश मात्रे 6 रनों के साथ खाता खोला था वो योगेश मात्रे अपने बल्ले से 4 रन और एक ट्राई कर रहे मैदान के ऊपर। इस बार अच्छी गेंद को खेलना चाहते थे इनसाइड आउट के माध्यम से, मगर इस बार डांडपाल की समाप्ति दूसरा ओवर प्रगति पर और काफी अच्छी गेंदबाजी बीच मैदान के ऊपर। अब तक गेंदें हो चुकी है 2 और रन खर्च किए इस समय 5। इस बार फिर एक बार गेंद को खेला अक्षय कबर के रीजन में, वहां पर खिलाड़ी मौजूद है, केवल सिंगल डबल के प्रयास में दोनों बल्लेबाज, मगर इनकार किया बल्लेबाज ने, स्ट्राइकर बल्लेबाज ने इनकार किया। बल्लेबाज स्ट्राइकर पर बल्लेबाज थे इस समय कुणाल। टीम का स्कोर बन चुका फुल स्कोर 17 रन बगैर विकेट के नुकसान पर। दूसरा ओवर प्रगति पर है। दूसरे पापस्थिति की बात करेंगे तो 3 खिलाड़ी 30 गज घेरे के बाहर हम देख सकते हैं बिल्कुल एक एक्स्ट्रा कवर बाउंड्री के ऊपर है, दूसरा लॉन्ग ऑफ से मारे के ऊपर है और तीसरा डीप लॉन्ग ऑन बाउंड्री के ऊपर हम देख सकते हैं बिल्कुल यहाँ पर पिन की रचना। 8 खिलाड़ी 30 गज घेरे के अंदर हम देख सकते पॉइंट। उसके बाद में शॉर्ट लेग, उसके बाद में शॉर्ट मिड विकेट, मिड ऑफ, शॉर्ट एक्स्ट्रा कवर और शॉर्ट फाइन लेग। इस बार गेंद को खेला, गेंद थर्ड मैन बाउंड्री को चीरती हुई 4 रनों के लिए।
तो बिल्कुल यहाँ पर 4 रनों के साथ टीम का स्कोर बनता है 21 रन। दूसरा ओवर प्रगति पर है। पहले ओवर की बात करेंगे तो पहला ओवर में 11 रहते हैं, मगर अब तक बात करेंगे तो 10 रन इस ओवर से। एक बार ऑप्शन के काफी बाहर अंपायर सिग्नल वाइड, आउटसाइड ऑफ स्टंप अंपायर सिग्नल वाइड। टीम का स्कोर बनता है 22 रन बन चुका है, यानी कि पिछली ओवर में 11 रन आए थे और इस ओवर की बात करेंगे तो अभी भी 11 रन इस मैदान के ऊपर टीम का स्कोर बन चुका है। बिल्कुल यहाँ पर 22 रन बगैर विकेट के नुकसान पर पहला विकेट के लिए जो साझेदारी की गई है बीच मैदान के ऊपर ओमकार, यानी कि अच्छी साझेदारी। और बिल्कुल फिर एक बार ऑप्शन से बढ़ के फाइट का इशारा आउटसाइड ऑफ स्टंप, फिर एक बार अंपायर सिग्नल वाइड। अतिरिक्त नंबर पर टीम का स्कोर बन चुका है इस समय 23 रन बगैर विकेट के नुकसान पर। जितनी साझेदारी बड़ी होगी उतना बड़ा स्कोर इस मैदान के ऊपर देखने को मिल सकता है। परी 11 फुंडे बनाम प्रवीण 11 यहाँ पर तुर्बे के बीच ये चलता हुआ रंगीन मुकाबला, रात के वक्त में चलता हुआ ये रंगीन मुकाबला। हल्के हाथ से क्लिक किया, यहाँ पर पॉइंट को बीट किया, गेंद तब तक कवर बाउंड्री की तरफ, तब तक गेंद को उल्टा फेंक बल्लेबाज ने मौका पाया और 2 रन मुकम्मल पूरे किया। 2 रन का इजाफा, 2 रन से टीम का स्कोर बनता हुआ फुल स्कोर है 25 रन बन चुका है। 25 रन, यानी कि इस ओवर की बात करेंगे तो उनका 14 रन अब तक 5 गेंदों के ऊपर आ चुका है। यानी कि हम देख सकते हैं जो शुरुआत पहले ओवर में की थी उससे बेहतर बल्लेबाजी इस ओवर में देखने को मिली। यानी कि रनों की जरूरत है क्योंकि दोनों बड़ी टीम है, जब आमने सामने होते हैं तो बड़ा मुकाबला होने की संभावना होती है। और क्रिकेट हल्के हाथों से क्लिक, देखिए कितना बड़ा क्रिकेट बीच मैदान के ऊपर, क्योंकि जब तक यॉर्क लाइन की गेंदें होती है आपके पास तब तक आपको सम्मान से खेलना होता है। तो बिल्कुल यहाँ पर अच्छा क्रिकेट दिखा पंडित टीम ने। 2 ओवर के बाद टीम का स्कोर बन चुका है बगैर विकेट के नुकसान पर 26 रन। 13.00 की औसत यहाँ से बरकरार रखते हुए शानदार बल्लेबाजी बगैर विकेट के नुकसान पर 26 रन। बिल्कुल यहाँ पर 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है। 2 ओवर के बाद टीम का स्कोर बात करेंगे तो बिल्कुल यहाँ पर बनता है 26 रन। ओमकार शुरुआत अच्छी हो चुकी है और मैंने पहले कहा कि जब साझेदारी आपकी बड़ी होगी तो बड़ा भी खड़ा कर सकते हैं। यानी कि आप देख सकते हैं 2 ओवर में अब तक एक भी विकेट नहीं है, तो आने वाली 3 ओवर में बिल्कुल खुलकर खेलने का मौका बन सकता है इन बल्लेबाजों के पास, जो कि सलामी बल्लेबाज अभी भी योगेश मात्रे और बल्लेबाज कुणाल घरत, ये 2 बल्लेबाज बीच मैदान के ऊपर बल्लेबाजी कर रहे हैं। तो कुणाल घरत की बात करेंगे तो कुणाल घरत ने एक चौका लगाया, दूसरी तरफ योगेश मात्रे जिन्होंने 1 छक्का और 2 चौके। तो बिल्कुल अच्छे बल्लेबाजी। तीसरा ओवर प्रगति पर पहली गेंद उठाकर खेलने की कोशिश थी, बिल्कुल गेंद और बल्ले का संपर्क नहीं है। गेंदबाजी की लेंथ और लाइन काफी अच्छी थी क्योंकि गेंद वुडलैंड स्पोर्ट के ऊपर गेंद को फेंका गया और गेंद पड़ने के बाद थोड़ी सी टेक ऑफ हुई और बल्लेबाज ऑन साइड के रीजन में खेलने की कोशिश कर रहा था, तो बिल्कुल चकमकाती गेंद विकेट कीपर की दस्तान में पहली गेंद डॉट शॉट गेंद यहाँ पर पुल करने की कोशिश, गति परिवर्तन बिल्कुल ओमकार सटीक लेंथ लाइन और इसके बाद में गति परिवर्तन भी देख सकते हैं। यानी कि गेंद में कितने वेरिएशन दिखा रहा है ये गेंदबाज। पहली गेंद वुडलैंड स्पोर्ट के ऊपर फेंकी और सीधे विकेट कीपर की दस्तान में। दूसरी गेंद थोड़ी शॉर्ट फेंकी थी मगर थोड़ा सा बाउंस दिया, हल्का सा बाउंस, मगर थोड़ी सी गति परिवर्तन। इस बार गेंद को खेला, गेंद एक शॉट कवर बाउंड्री लाइन के बाहर, 4 रनों के लिए। तो बिल्कुल यहाँ पर 4 रनों के साथ टीम का स्कोर बनता है 30 रन बन चुके हैं। स्कोर बचाम 30 रन हम देख सकते हैं। बिल्कुल यहाँ पर 30 रन बन चुका है। इस बार स्ट्रेट ड्राइव गेंद को खेला लॉन्ग आउट की रिजर्व में, तो बनने का मौका था, प्रयास किया था बल्लेबाज खिलाड़ी ने खिला, तो बिल्कुल यहाँ पर ओमकार ये कैच होती तो यहाँ से एक विकेट का पतन हो सकता था, मगर कोशिश थी तो फेंकने की। उनका स्कोर बन चुका है इस समय बिल्कुल 31 रन बन चुका है। इस बार अच्छी गेंद थी, बिल्कुल चकमा खा बैठे थे बल्लेबाज, मगर गेंद सीधा 2 फील्डरों को बीट करती भी लॉन्ग स्टॉप बाउंड्री लाइन के बाहर, 4 रनों के लिए।
यहाँ पर एक नशीब का चौका बीच मैदान के ऊपर देख सकते हैं, विकेट कीपर को बीट किया, उसके बाद में 2 खिलाड़ियों को बीट करते हुए गेंद बाउंड्री लाइन के, और इस बार फिर एक बार उठा कर खेलने की कोशिश थी कि गति परिवर्तन हम देख सकते हैं, अच्छी गेंदबाजी बिल्कुल दिखाई इस मैदान के ऊपर। तीसरी ओवर समाप्त हो चुके। इस ओवर की बात करेंगे तो इस ओवर में रन आए केवल 9 रन, और 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद टीम का स्कोर है 35 रन बगैर विकेट के नुकसान पर। पहले विकेट के लिए ओमकार जो साझेदारी बना गई है बीच मैदान के ऊपर, एक अच्छी साझेदारी, मगर आने वाली 2 ओवर में एक कितना रन बना पाएंगे इस मैदान के ऊपर। डीजर ओवर की समाप्ति हो चुकी। 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद टीम का स्कोर है 33 रन बन चुका है। या ठिकाणी वासुदेव बाळू पाटील ग्रामपंचायत सदस्य करवले यांच्या माध्यमातून स्पर्धेसाठी आर्थिक स्वरूपात योगदान लाभत आहे, त्यांच्या सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतो। तसंच मुस्तफा पटेल उभे यांच्या माध्यमातून 2000 रुपये कॅश प्राइज आमच्या ठिकाणसाठी या दोन्ही व्यक्तिमत्वाचं सहर्ष स्वागत करतो। योगेश तो बहुत बहुत शुक्रिया। चलते मैदान के ऊपर फिर एक बार बड़ा मुकाबला बीच मैदान के ऊपर खेला जा रहा है। चौथा ओवर प्रगति पर है, शॉट गेंद पुल करने की कोशिश थी, मौका बन चुका था ओमकार, मगर इस बार मौके का फायदा नहीं उठा पा रहे हैं। तो बिल्कुल यहाँ पर पहली गेंद डॉट होती भी नमित पटेल गेंदबाजी कर रहे हैं बिल्कुल। तो कुणाल घरत इस बार हम देख सकते हैं, बिल्कुल कुणाल घरत की बात करेंगे तो कुणाल घरत अब तक गेंदें डॉट हो चुके हैं कुल मिलाकर 3, और उस बल्लेबाज ने केवल 2 चौके दागे हैं बीच मैदान के ऊपर। पुल्लेर की गेंद, बहुत बड़ा स्ट्रोक, इस बार फ्रंट फुट बचाकर जगह बनाई और गेंद को खेला स्क्वायर लेग बाउंड्री के ऊपर से सीधा हमारे कमेंट बॉक्स के ऊपर से 6 रनों के लिए। कुणाल घरत के बल्ले से निकलता हुआ चौका आप देख सकते हैं। अभी भी सलामी बल्लेबाजी बीच मैदान के ऊपर बल्लेबाजी कर रहे हैं। अब तक टीम के स्कोर बन चुका है 41 रन। ओमकार पहले विकेट के लिए 41 रनों की साझेदारी, एक अहम बड़ी बल्लेबाजी कर रहे बीच मैदान के ऊपर। अगर अभी भी बात करेंगे तो चलो अंपायर से रूबरू न करें, खिलाड़ी से विनती होगी कि अंपायर से रूबरू न करें। दोनों बल्लेबाज यहाँ पर है, बिल्कुल यहाँ पर यानी कि अंपायर हमारा मेन अंपायर है यहाँ पर बुद्धव पाटिल, और दूसरे लीग अंपायर हमारे सुनील पाटिल, मैट मुरबी। 2 अंपायर की भूमिका में हम देख सकते हैं अच्छे अंपायर, यानी कि कई 4 रात से उम्मीदवार अच्छे अंपायर की भूमिका अदा किया इन अंपायरों ने। और हमारे रवि पाटिल भी यहाँ पर अंपायर की भूमिका, उसके बाद में संदीप पाटिल, इन चारों अंपायर के हम फिर एक बार स्वागत करेंगे। इस बार अच्छी गेंद थी, बिल्कुल उठाकर खेलने की कोशिश थी, गेंद और बल्ले का संपर्क नहीं है। अच्छी गेंदबाजी, बिल्कुल सटीक गेंदबाजी, क्योंकि पहले गेंद के ऊपर छक्का आने के बाद बिल्कुल कमबैक दिलाते हैं इस मैदान के ऊपर। टीम का स्कोर बनता है 42, यानी कि 42 रन बन चुका है। 42 रन बन चुका है बगैर विकेट के नुकसान पर। पहले विकेट के लिए शानदार साझेदारी, शॉट गेंद पुल करने की कोशिश के दवा में जज किया, मगर इस बार दूसरे एक्शन में गेंद को लपेट लिया और टीम को लगता हुआ ये पहला झटका। और इस बार तुर्बे टीम को पहली सफलता। बल्लेबाज इस समय आउट होने वाले बल्लेबाज योगेश मात्र है। बैक टू द पवेलियन। बिल्कुल यहाँ पर 42 रनों की साझेदारी टूट चुकी है, यानी कि पहले विकेट के लिए 42 रनों की साझेदारी इन बल्लेबाजों ने की है। चौथा और प्रगति पर है, टीम को लगता हुआ पहला झटका। नए बल्लेबाज बीच मैदान के ऊपर प्रथमेश मात्र नए बल्लेबाज दूसरा इनके ऊपर होंगे, और सलामी बल्लेबाज कुणाल घरत अभी भी बीच मैदान के ऊपर, जिनके बल्ले से 2 चौके हैं और 1 छक्का अब तक हमने देखा। बड़े बल्लेबाजी की तलाश है और फुल और खराब गेंद, अंपायर सिग्नल वाइड,
गेंद लगान की रिजन में तब तक 2 रन के लिए पलट चुका है और 2 रन मुकम्मल पूरे किया। 1+2 यानी कि 2 रन का इजाफा, यानी कि आने वाली गेंद फ्री हिट, तो बिल्कुल अंपायर सिग्नल फ्री हिट। 3 रन का इजाफा, टीम का स्कोर है 45 रन बन चुका। 1 विकेट के नुकसान पर सलामी बल्लेबाज अभी भी बीच मैदान के ऊपर कुणाल गराद सेकंड के ऊपर बल्लेबाजी कर रहा है। तो बिल्कुल फ्रंट फुट पर जाकर फिर एक बार जगह बनाकर खेलने की कोशिश, फ्री हिट की गेंद थी, केवल सिंगल आएगा और 1 रन से टीम का स्कोर 1 रन का इजाफा, 40 रन 1 विकेट के नुकसान पर। चौथा ओवर प्रगति पर है। अभी भी बात करेंगे तो 5 गेंद हो चुकी है, यानी कि कुल मिलाकर 7 गेंदों का मुकाबला अभी भी बाकी इस मैदान के ऊपर। 7 गेंदों में बड़े स्ट्रोक की होगी यहाँ पर परिरेवन पंडित टीम के बल्लेबाजों को, परिरेवन पंडित टीम के बल्लेबाजों ने शुरुआत अच्छी दिलाई थी, क्योंकि शुरुआत की 2 ओवर की बात करेंगे तो शुरुआत की पहले ओवर में 11 और दूसरे ओवर में 15, 26 रन जोड़े थे सलामी बल्लेबाजों ने। उसके बाद में इस बार प्रवीण इलेवन तुर्बे टीम ने कमबैक दिया इस मैदान के ऊपर। अब तक टीम का स्कोर है, बिल्कुल अच्छी गेंद उठाकर खेल दिया, गेंद हवा में है, मगर देखना खिलाड़ियों के बहुत गेंद सीधे डीप मिड विकेट के ऊपर से 6 रनों के लिए। बिल्कुल यहाँ पर टीम का स्कोर बन चुका है 52 रन। बल्लेबाज प्रथमेश मात्रे ने पहले गेंद के ऊपर छक्का मारकर यानी कि 6 रनों के साथ अपने बल्लेबाजी का आगाज किया, अकाउंट को ओपन किया। 52 रन बन चुके हैं। 4 ओवर का खेल समाप्त होने के बाद टीम का स्कोर है 52 रन, यानी कि प्रति ओवर की बात करेंगे तो 13.00 की औसत बरकरार रखते हुए इस समय 52 रन बन चुका है। एक अच्छा स्कोर खड़ा किया जा रहा है बीच मैदान के ऊपर, जो कि इस प्रतियोगिता की बात करेंगे तो इस प्रतियोगिता में संदेश पहले दिन में इनामपुरी टीम ने 83 यानी कि 83 रन बनाए थे और दूसरे दिन की बात करेंगे तो पीआरसीसी पेंदर टीम ने 84 रन बनाए थे। अंगद पादी ने पहले दिन में 61 रन जोड़े थे, पहला अर्धशतक इस टूर्नामेंट का हमने देखा और दूसरे दिन में पीआरसीसी पेंदर टीम के बल्लेबाज विश्वास पाटिल जिन्हें 62 रन बनाए थे। इस टूर्नामेंट का दूसरा अर्धशतक हमने देखा इस मैदान के ऊपर। 2 ऐसे बल्लेबाज जिन्होंने अच्छा क्रिकेट इस मैदान के ऊपर दिखा, हमारे दर्शकों की दिल को जीता और 2 बल्लेबाज में, मगर आज के दिन में या आखिरी दिन में बड़े बड़े स्टार खिलाड़ी बोलें की गेंद बिल्कुल जवाब दिया, गेंद बैकवर्ड्स को लेकर रिजन में केवल सिंगल, 1 रन से टीम का स्कोर बनता हुआ 53 रन, यानी कि आखिरी ओवर प्रगति पर है। बल्लेबाज प्रथमेश मात्रे अभी भी बीच मैदान के ऊपर है, जिन्होंने 6 रनों के साथ आगाज किया। उनसे बड़े स्ट्रोक की तलाश है, उनके ऊपर उम्मीद है और अब देखना इस उम्मीद के ऊपर कितने खड़े उतरते हैं, जो कि आखिरी ओवर में प्रथमेश मात्रे यदि अच्छी बल्लेबाजी करते हैं तो बड़ा स्कोर पुंडे टीम बना सकती है। तो बिल्कुल यहाँ पर बात करेंगे तो एक तरफ है परी 11 पुंडे टीम, तो दूसरी तरफ प्रवीण 11 तुर्बे टीम बीच मैदान के ऊपर है। ये गेंद बड़ा स्ट्रोक देख रहा है, गेंद को खेला लगा रीजन में, रफ्तार से गेंद निकलती हुई, रफ्तार से गेंद लगा बाउंड्री को छीनते हुए सीधे बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। तो बिल्कुल यहाँ पर टीम का स्कोर बनता है अब तेजी से बनता है 57 रन, 1 विकेट के नुकसान पर। आखिरी ओवर में जो बड़े स्ट्रोक की तलाश है, तो बिल्कुल यहाँ पर प्रथमेश मात्रा अच्छी बल्लेबाजी दिखा रहा है, जो आपकी वनडाउन का प्लेयर है, सबसे घातक कहा जाता है वनडाउन के प्लेयर को, और बिल्कुल घातक का साबित होते हुए बिल्कुल फिर एक बार बड़ा स्ट्रोक, इस बार लॉन्ग ऑफ के रीजन में खिलाड़ी मौजूद है, अच्छी स्ट्रोक थी मगर इस बार खिलाड़ी वहां पर मौजूद थे, केवल सिंगल और 1 रन से टीम का स्कोर बनता है 58 रन बन चुका है। आखिरी ओवर प्रगति पर टीम का स्कोर 58 रन, 1 विकेट के नुकसान पर। यहाँ से आखिरी ओवर जारी है और आखिरी ओवर की 3 गेंदें बची है, यानी कि 3 गेंदों के ऊपर
यहाँ से एकांत तो बड़ी स्ट्रोक आता है, तो यहाँ पर तकरीबन 65-70 रन का स्कोर यहाँ पर खड़ा करेंगे तो मुकाबला एकदम फाइट देखने को मिल सकता है। दोनों के बीच काफी बड़ा मुकाबला। पुलेट की गेंद, अंपायर सिग्नल वाइड, और इस बार गेंद सीधे फाइन लेग बाउंड्री को जीती भी 4 रनों के लिए 1+4 5 रन का इजाफा। और इससे एन मौके के ऊपर इन खिलाड़ियों ने यहाँ पर रन बचाए, तो बिल्कुल यहाँ पर 5 रन का इजाफा। टीम का स्कोर बनता बाप 63 यानी कि 63 रन बन चुका है। और इसी दरमियान हमारे निदेशक केणी सम्मानीय निदेशक केणी इनका शुभागमन होता बाप, और इनके साथ में हमारे बाप्पा मोरिया यानी कि पांडुरंग शेठ पाटिल, जिनकी तरफ से हमें बाइक पुरस्कृत की गई है जो मैन ऑफ द सीरीज के लिए। उन सभी का फिर एक बार स्वागत है, और इनके साथ में लालचंद मडवी भी स्वागत है। तो टीम का स्कोर बिल्कुल बात करेंगे तो 63 रन बनता बा, यानी कि हम देख सकते रनों की तलाश थी, और इस तरफ हम देख सकते हैं तो बिल्कुल यहाँ पर नई गेंद देनी आपको। तो बिल्कुल यहाँ पर गुम हो चुकी है। अंगार बात करेंगे तो आज की चौथी रात पे पहली गेंद आज गुम हो चुकी है, यानी कि हम देख सकते हैं बिल्कुल अंगार चौथी रात में पहली गेंद गुम हो चुकी है, क्योंकि हम देख सकते हैं बिल्कुल बड़ा मुकाबला 1+4 यानी कि 5 रन का इजाफा हो चुका है। 63 रन और पीट आने वाली गेंद पीट हो सकती है, यानी कि बल्लेबाज को मौका है बड़ा स्ट्रोक लेने की, यानी कि स्ट्राइकर पर बल्लेबाज है कुणाल खरात जो कि आक्रामक बल्लेबाज एज द ओपनर सलामी बल्लेबाज अभी भी बीच मैदान के ऊपर है। बड़ा स्ट्रोक लेने की कोशिश, बिल्कुल की गेंद उतनी खूबसूरत फील्डिंग, डीप मिड विकेट की रिजन में गेंद को रोका गया, तब तक बल्लेबाज के पास मौका था 2 रन का, और 2 रन का इजाफा। टीम का स्कोर 65 रन बन चुके हैं। ओमकार अभी भी बीच मैदान के ऊपर बड़े स्ट्रोक की तलाश में है। मैंने पहले कहा ओमकार के 65-70 रन यहाँ से बनते तो मुकाबला फाइटिंग देखने को मिल सकता है, दोनों टीम के बीच में एक बड़ा मुकाबला देखने को मिल सकता है। एक बार यहाँ पर खोलकर गिरने की कोशिश थी, ये देखिए कैच ड्रॉप, बड़ा आसान सा कैच यहाँ ड्रॉप होता हुआ, और टीम का स्कोर 66 रन। अभी भी आखिरी ओवर की आखिरी गेंद बाकी है, आखिरी गेंद के ऊपर कितने रन आएंगे? ओमकार चौका आता है तो 70 रन बन सकता है, और छक्का आता है तो 72 रन बन सकता है, यानी कि बड़ा स्कोर फाइटिंग क्रिकेट हम देख सकते हैं। फिर एक बार मैदान परी 11 पुंडे बनाम प्रवीण 11 तुर्बे के बीच चलता हुआ रंगीन मुकाबला, रात की गुलाबी ठंडी में चलता हुआ कश्मकश बना क्रिकेट बीच मैदान के ऊपर आखिरी गेंद, की गेंद लॉक किया, गेंद को ऊंचाई ज्यादा लंबाई का खिलाड़ी गेंद के नीचे, और इस बार बल्लेबाज प्रथमेश मात्र बैक टू द पवेलियन। टीम को लगता हुआ ये दूसरा धक्का, ओवर की समाप्ति 5 ओवर का खेल समाप्त हो चुका है, यानी कि इस समय हम देख सकते हैं ओमकार बिल्कुल 5 ओवर के बाद यहाँ पर परी 11 पुंडे टीम ने रन बनाए, कुल मिलाकर यहाँ पर 66 रन बन चुका है। 67 रनों का लक्ष्य आने वाली 5 ओवरों में अब यहाँ पर प्रवीण 11 तुर्बे टीम के बल्लेबाजों के सामने है। जब तुर्बे टीम के बल्लेबाज उतरेंगे बीच मैदान के ऊपर, क्योंकि एक अच्छे बल्लेबाज है यहाँ पर बिल्कुल तुर्बे टीम बनाम पुंडे के बीच चलता हुआ ये मुकाबला, रंगीन मुकाबला, रात की समय में चलता हुआ मुकाबला, पहले दौर का अंतिम मुकाबला। हमारे दर्शक इस मुकाबले को एंजॉय कर रहे हैं। तो ओमकार 66 रन बन चुका है, 67 रनों का टारगेट के ऊपर है। अगर अगला राउंड का पहला मुकाबला होगा, इस समय हम बात करेंगे तो बिल्कुल मुरबी बनाम सावलेश्वर सावले के बीच होगा मुकाबला। प्रेमनाथ 11 मुरबी बनाम सावलेश्वर सावले, इन दोनों बड़े टीमों के बीच फिर एक बार मुकाबला। एक तरफ किरण पवार, एक तरफ ओमकार पाटिल के बीच होगा मुकाबला। बहुत बड़ी लड़ाई, क्योंकि एक तरफ होंगे यहाँ पर हरीश माली तो दूसरी तरफ नरेश पुर भी होंगे। तो ओमकार आने वाला मुकाबला बहुत ही तगड़ा मुकाबला मैदान के ऊपर। तो चलो दोनों टीम के कप्तान से अनुरोध कि आप टॉस के लिए शीघ्र प्रस्थान करें हमारे मंच के ऊपर। काइंडली रिक्वेस्ट फॉर द कैप्टन प्लीज फॉर द टॉस, और आपको दोनों टीम के कप्तान को हमारे टॉस के लिए हमारे मंच के ऊपर। तो 67 रनों का टारगेट किस तरह से चेस करेगा या फिर रनों को रोक लगाएगा आने वाले मुकाबले में परी 11 पुंडे टीम, इसका आंखों देखा हल सुनने के लिए चलेंगे हमारे साथी कमेंटर ओमकार शेट्टी के पास।
उसी दरमियान सम्मानीय मंगेश केनी ऐसे विनती है कि आप जहाँ कहीं भी है तो हमारे मंच के ऊपर तस्वीर लाएं। मंगेश केनी हमारे पेटा लिखे हैं, ऐसे विनती है कि आप हमारे मंच के ऊपर तस्वीर लाएं। तो की संख्या में मान्यवर भी हमारे मंच के ऊपर उनका कल आखिरी रात होगी, तो आखिरी रात में कई मान्यवर हमारे मंच के ऊपर देखने को मिल सकता है। अगर ये मुकाबला बड़ा बीच मैदान के ऊपर कौन जीतेगा कौन हारेगा इसका का हल सुनने के लिए चलते मेरे साथी कमेंटर ओमकार के पास। तुला रामाचं वरदान भविष्यात फक्त एकच ध्यास असू दे, त्यात भगवा आणि काळजात शिवबा असू दे. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन आणि सर्व लाडके रसिकांचं स्वर्गीय प्रभाकर असुपाडी स्मृती चषक 20 सूत्राच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. पहिलं सत्र कंप्लीट झालं मैदानावरती. पहिल्या फेरीतला चौथा सामना तुम्ही एन्जॉय करताय. प्रवीण इलेव्हन तुर्भे वर्सेस परिलेवन फुंडे. एका परिसरातील उरण परिसरातील दादा संघ तुम्ही बघू फुंडे संघ, तर दुसऱ्या बाजूला नवी मुंबईतील भूषण पाडीचा विस्फोटक संघ प्रवीण इलेव्हन तुर्भे संघाबद्दल तुम्हाला पाहायला मिळेल. फलंदाजी केली मैदानावरती ती म्हणजे फुंडे संघाने आणि तब्बल 66 धावा सेट केलेत आणि 67 धावेचे टार्गेट मैदानावरती चेस करावं लागेल येणाऱ्या 5 षटकांमध्ये प्रवीण इलेव्हन तुर्भे संघाला. आणि 67 धावा चेस करण्याचं स्वप्न मनाशी बाळगून सलामीसाठी येतोय एक दादा फलंदाज भूषण पाटील आणि भूषण पाटीलला साथ देईल आज ओमला सलामीसाठी रवी मात्रे. सध्याच्या स्थितीला अतिशय इन्फॉर्म मध्ये असणारा हा प्रवीण इलेव्हन तुर्भे संघाचा ओपनर फलंदाज रवी मात्रेला तुम्ही पाहू शकाल. सुकेश याच दरम्यान आमचे साथी समालोचक बाबूशाह यांचं देखील शुभागमन झालं. विनंती असेल बाबूशाह आपण रंगमंचावरती या. बाबूशाह आपली विनंती आहे या आपण जनरेटर वाल्या पण अतिशय शेर शायरीचे चांगले समालोचक बाबूशाह यांच्या शुभागमन पाहू शकतो. आपलं स्टेज आपण लास्ट पिरियडवरती जसं आपल्याला वेळ मिळेल तसं तसं नक्कीच आपण त्यांना सुद्धा ऐकू. म्हणजे स्पर्धा खूप मोठी आहे आणि मी जनरेटर ऑपरेटरला विनंती करतोय म्हणजे सातत्यानं 4 दिवस हा प्रॉब्लेम कंटिन्यू सुरू आहे. त्यामुळे पटकन तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. आधी स्पर्धेला थोडंसं उशीर होतोय आणि प्रवीण तुर्भे संघाचे फलंदाज सुद्धा आतमध्ये आले. तुम्ही कुठे घेऊन त्यांना खेळ खेळू नको. सामना लवकर आपण सुरू करूया. कृष्ण मुरारी वाजावी तो बाबा तो कृष्ण मुरारी. जनरेटर ऑपरेटरला मी विनंती करतोय प्लीज आपण प्रॉब्लेम लवकर क्लिअर करा. त्यानंतर आपण वळूया दुसऱ्या सत्राकडे. सामना सुरू होईल तो म्हणजे सेकंड राऊंडचा पहिला सामना असेल रिंगणातील मुरबी वर्सेस सावळे. या दोन संघांच्या माध्यमातून चंद्रकांत शेठ भोईर यांच्या शुभ असते नार्विकेचं कौल या ठिकाणी केलं जाईल. सावळे वर्सेस रिंगणातील मुरबी. एका बाजूला अक्षय, एका बाजूला किरण पवार, दुसऱ्या बाजूला रायगडचा वंडरबॉय ओंकार पाटील आणि नरेश भोईर तुम्ही पाहू शकाल. एक मोठी लढाई तुम्हाला पाहायला मिळेल कारण आज पूर्णपणे ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील 8 मातब्बर संघ या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतील. तब्बल 34 ग्रामीण संघ या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकाल. 374 खेळाडू या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतील. आणि स्वप्नातली ड्रीम बाईक कोण आपल्या घरी घेऊन जाईल त्याचं उत्तर उद्याच्या दिवशी तुम्हाला लाभेल. उद्या स्पर्धेचा अंतिम दिवस असेल. याची देही याची डोळ हा क्रिकेटचा देखणा सोहळा तुम्ही 4 दिवस सतत एन्जॉय करता आणि जो प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला प्रेम देतोय त्या सर्व रसिकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आणि नाणेफेकी जिंकली या ठिकाणी रिंगणातील मुरबी संघाला. ऑल द बेस्ट फॉर द टीम, शो द गुड गेम. आजच्या सामन्यामध्ये वकळसारख्या बलाढ्य संघाला ज्या सावळे संघाला परास्त केलं तर ज्या रिंगणातील मुरबी संघाला बारका कांबळे मिस्टर परफेक्ट
टेनिस क्रिकेटर त्या मोठ्या संघाला परास्त केलं. म्हणजे 2 मोठे संघ स्पर्धेतून बाहेर झाले आणि आज 2 संघांनी त्याच्या डोक्यावरती पाय दिला आणि दुसऱ्या फेरीमध्ये मजल मारली. त्या 2 मोठ्या संघामध्ये येणार फाईट पाहायला मिळेल. प्रेक्षकांची आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. प्रेक्षकांच्या वतीनं मध्ये प्लीज मैदान सोडू नका. प्रेक्षक हा स्पर्धेचा अविभाज्य घटक आहे आणि प्रेक्षकांसाठी मागचे 4 महिने प्रेक्षकांना ही मोठी स्पर्धा पाहायला मिळावी त्यासाठी अतोनात परिश्रम या स्पर्धेचे लाडके शिल्पकार हनुमंतदादा पाटील, मनसे विभाग अध्यक्ष योगेंद्रदादा पाटील या 2 युवा नेतृत्वाच्या माध्यमातून हा क्रिकेटचा थर्रार तुम्ही मागचे 4 दिवस एन्जॉय करता आणि भव्य दिवस स्पर्धा मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळते. ॲमेझॉन सामना सुरू होईल मैदानावरती. पहिल्या सत्रामध्ये 10 बॉलमध्ये 67 आणि 67 धावेचं लक्ष्य मैदानावरती चेस करायचं आहे. या ठिकाणी प्रवीण इलन तुर्बे संघाला 67 धावा मी मला अतिशय चांगल्या प्रकारे सेट केले. 45 धावेची भागीदारी पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिली होती. फलंदाजी करत असताना परिवलन फुंडे संघाच्या माध्यमातून योगेश म्हात्रेनं चांगली कामगिरी केली. 18 धावांना योगदान दिलं. त्यानंतर कृष्णा घरातनं मैदान गाजवलं. 32 धावेचं योगदान पहिल्या सत्रामध्ये दिलं आणि तब्बल 66 धावा 3 फलंदाजांच्या जोरावरती सेट केल्या परिवलन फुंडे संघाला आणि 67 धावा चेस करत असताना सलामीसाठी डाव्या त्याचे फलंदाज येतात. नौसर्गीला भूषण पाटील किंग ऑफ द नवी मुंबई एक विस्फोटक फलंदाज म्हणजे ओळख आहे आणि अतिशय चांगली कला कौशल्याची फलंदाजी ज्या भूषणच्या माध्यमातून पाहिली आहे त्या भूषण पाटीलला पाहण्यासाठी प्रेक्षक वर्ग गर्दी करतोय. सेकंडवरती फलंदाज रवी म्हात्रे ज्याच्याकडून अपेक्षा असतील मैदानावरती या प्रवीण तुर्बे संघाला. सामना सुरू होतोय. कपाळी केसरी गंध आमाशिव छत्रपतींचा छंद मुखात एकच नामघोष जगदंब जगदंब. पहिला चेंडू मोठा फटका सुरुवात दमदार होती. इस्लामिक स्ट्रोक क्षेत्ररक्षक जज करतोय मात्र नो मॅच मध्ये चेंडू लँड होतोय. याचे कारण आहे पहिलं पावरलीचं षटक मैदानावरती सुरू आहे. एका धावेनं मैदानावरती सुरुवात केली जाते. प्रवीण तुर्बे संघाच्या माध्यमातून 67 धावांमध्ये ती चेस करायचे आणि भूषण पाटील सारख्या फलंदाजासमोर या धावा येणं खूप गरजेचं होतं. त्या धावा मैदानावरती सेट केल्या गेल्या मध्ये जर त्या धावा डिफेन्स करायचे असतील तर एक वादी फलंदाजी ज्याच्या माध्यमातून मी पाहिली आहे त्या भूषण पाटीलला शांत करणं कुठे का होईना गरजेचं असेल. परिलेवन संघाच्या गोलंदाजांना धाबलकामध्ये धावा मैदानामध्ये 67 आले आणि एका धावेला सुरुवात झाली आहे. भूषण पाटील पाहिजे कशा प्रकारे मदती गेम प्लॅन दाखवतोय कशा प्रकारे आपल्या संघासाठी 100% कमिटमेंट भूषण देतोय का की भूषण ते स्वप्न या सामन्यामध्ये अस्तित्व टिकवायचं या प्रवीण तुर्बे संघाचं ते स्वप्न धुईला मिळतं. विशाल द बेस्ट टीम आलेला सर्व लाडके रसिकांच्या वतीनं दोन्ही संघाला विजयासाठी लाख लाख शुभेच्छा. पॉवर प्लेचा पहिलं षटक फेकलं जात आहे. गोलंदाज सत्यम भोईरच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं भूषणसाठी छबी भूषण सायकलवरती आले. थोडासा दबाव जाणवला या फुंडे संघावरती लगेच चेंजेस मध्ये पाहायला मिळाले. एक क्षेत्ररक्षक तुम्ही पाहू शकाल. चेंडू भूषणसाठी वॉटर शॉट ही ओळख आहे भूषणची. गॅप शॉट सिलेक्शन स्वतःचा परिचय देतोय. चेंडू एक्स्ट्रा कव्हर सीएम रेषा बाहेर. दमदार सुरुवात भूषण पाटील इज ऑन अ फायर. चेंडू फरार चौकार. मैदानावरती आणि ज्याच्या नावाचा उल्लेख केला किंग ऑफ द नवी मुंबई किंग ऑफ द टेनिस क्रिकेट तो भूषण पाटील मैदानावरती. हा चेंडू दिशेचा विचार नक्कीच करावा लागेल. बीट झाले मैदानावरती. भूषण पाटील एक अतिशय गुणवान खेळाडू आहे. कारण भूषणचं वक्तव्य मी ऐकलं होतं डायगर चषकामध्ये भूषण याची शॉर्ट अँड स्वीट इंटरव्ह्यू दिली होती. त्यावेळी हा संघ रनरअप ठरला होता. वाकण संघासमोर या संघाला परास्त व्हावं लागलं होतं. त्यावेळी भूषणची ताकद त्या स्पर्धेमध्ये आम्ही पाहिली होती. हा चेंडू अजून एक मोठा फटका. वॉट अ टायमिंग वॉट अ स्ट्रोक. गगनभेदी टोळा चेंडू सीमा पार षटकार.
या फलंदाज भूषणशी जेव्हा जेव्हा खराब चेंडू तुम्ही फेकाल तेव्हा तेव्हा मोठे फटके भूषण पाटीलच्या माध्यमातून प्रेक्षक वर्गाला पाहायला मिळतील. एक जबरदस्त व्यक्तिमत्व या ठिकाणी येत आहे सन्माननीय प्रवीणजी पाटील खारगर ज्यांच्या माध्यमातून प्रत्येक क्रीडा स्पर्धेसाठी खूप मोठं आर्थिक योगदान दिलं जातं आणि खूप सारं प्रेम सातत्यानं ज्यांच्या माध्यमातून आयोजकांना दिलं जातं त्या व्यक्तिमत्वासाठी शुभागमन झाला. स्वागत आहे आपलं. वेलकम टू द स्टेज. आपण व्यासपीठावरती आणि या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटा भूषण पाटील मैदानावरती दसकादम दाखवतोय. 3 चेंडूंचा सामना केला भूषणनं आणि अतिशय चांगली विस्फोटक फलंदाजीमध्ये ती भूषणच्या पद्धतीनं पाहायला मिळते. भूषण नावाच्या वादळामध्ये ती सुरू झालं आणि या वादळामध्ये कुठे का होईना हा पुंडे संघ थोडासा गुरफटतोय कारण गोलंदाजाला मार पडला जातोय. या फलंदाज सत्य भूषण पाटीलच्या माध्यमातून सत्यम भोईरवरती अटॅक मध्ये ती पाहायला मिळतोय. हा चेंडू फुल टॉस आहे. अतिशय चांगला फटका क्षेत्ररक्षक घेतात वेगानं. क्षेत्ररक्षक दूरवर होते. चेंडू लॉंगर आणि लॉंग आपला बीट करत असताना अजून एक नेत्र दीपक स्टोक. व्हॉट अ बॅटिंग चौकार. अतिशय चांगली फलंदाज जो चक्रव्यूह मैदानावरती रचला जातोय तो चक्रव्यूह अभिमन्यू सारखा भेदला जातोय त्या भूषण पाटीलच्या माध्यमातून. ही ताकद या तुर्बे संघाची ही ओळख आहे टेनिस क्रिकेट विश्वातील एका घातक फलंदाजाची आणि तीच फलंदाजी पाहायला मिळते. हा चेंडू यावी शांत ठेवले भूषणला बॅकफुटला आले. थोडासा मध्ये हेलिकॉप्टर स्पिनचा वापर भूषण केला होता मात्र चेंडू थोडासा डीप मध्ये होता. चेंडू पडल्यानंतर अतिशय खोलवर राहतो. सबमरीन डिलिव्हरी त्याला म्हटलं जातं आणि तो चेंडू मध्ये ते फेकला आणि षटक कंप्लीट होता आणि सुटकेचा निश्वास सोडतो मैदानावरती गोलंदाज सत्यम भोईर. सत्यमचं स्वागत केलं मध्ये ती भूषण चौकारानं त्यानंतर सत्यमचं एंड केलं मध्ये ती भूषण चौकारानं आणि पहिल्या पाव प्लेमध्ये तब्बल 15 धावा बिनगडीबाद जमवता आल्या या प्रवीण तुर्बे संघाला आणि एक दमदार सुरुवात मध्ये ती पाहायला मिळाली भूषण पाटीलच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये ती कंप्लीट होत आहे. त्याच्या पावपलीच्या दुसऱ्या षटकामध्ये विशाल मात्रेचा वापर टी2च्या दुसऱ्या षटकामध्ये त्या ठिकाणी केला जातोय. पूर्ण परिसरातील एक अतिशय मजबूत संघ मध्ये तुम्ही पाहता तो म्हणजे हा परिलीबन फुटके संघ. संघाच्या माध्यमातून योगेशच्या नावाने जो संघ ओळखला जातो तो म्हणजे फलंदाज कुणालच्या नावानं. प्रथमेश फलंदाजी खूप दमदार झाली आहे. गोलंदाजी भूषण पाटील मध्ये असताना चांगली होत नाहीये. थोडासा दबावामध्ये ती पाहायला मिळतोय. थोडासा दबावाखाली वावरतोय हा फुंडे संघ. दुसरं षटक. हा चेंडू ग्रीन बोर्ड. चेंडूला सन्मान दिला मध्ये चेंडू हवेमध्ये थोडासा स्विंग पाहायला मिळतोय. फलंदाज बाद होतो मैदानावरती पहिलं यश मिळतंय. गोलंदाज विशाल मात्रेला रवी मैदानात बाद होतोय. फलंदाजाकडनं एक विस्फोटकाची सुरुवात सातत्याने तुर्बे संघाच्या पाठराखीने पाहिली आहे. त्याच फलंदाजाचा मध्ये अंत झाला आणि आता मध्ये सामन्याची जिम्मेदारी येते भूषण पाटील या फलंदाजावरती. नवीन फलंदाज येतो ऍज द वन डाऊन प्लेअर किशोर सैन्य मैदानावरती येतोय. गोलंदाज मध्ये चांगली सुरुवात करून देतो विशाल मात्रे. पहिल्या चेंडूवरती यश लाभतंय ओव्हर द विकेट. हा चेंडू फुल टॉस होता. साबळ्या रचला त्या साबळ्यामध्ये फर्स्ट लेग फलंदाज आल्या मैदानावरती परतावं लागतंय. फलंदाज बाद झाले पहिल्या चेंडूवरती रवी आणि त्याला संकेत देतो मैदानावरती तू चल मैं आया आणि लगेच मैदानातून परत येतो हा फलंदाज किशोर सैने. दुसरं यश मैदानावरती गोलंदाज विशाल मात्रेला आणि दुसरा मोठा झटका या प्रवीण 11 तुर्बे संघाला. अतिशय चांगलं संगीत या गुलामी थंडीमध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन केलं जात आहे आमच्या 7 स्टार डीजे मास्टरच्या माध्यमातून.
अतिशय चांगली संगीत मागचे 4 दिवस एकदा ही स्पर्धा पीटीसी पनवेल टेनिस क्रिकेट.च्या माध्यमातून 198 देशामध्ये स्पर्धेचा बोलबाला गाजवला जातो. तो म्हणजे किरण दळवी आणि केतन दळवी आणि पनवेल टेनिस क्रिकेटच्या पूर्ण टीमच्या माध्यमातून जी टीम सज्ज झाली आहे पहिल्या दिवसापासून पंचांची भूमिका सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने पार केली जाते. आमचे ऑफिशियल पंच सज्ज झालेत. हा चेंडू मोठा फटका मोठा शॉट अप्रतिम बदलाली तेवढं चांगला फुटवर्क मैदानावरती आणि लास्ट मोमेंटला बॅटचा पेस वेगाने ओपन करतोय आणि चेंडूला बिरगावतोय. लॉंग बिग वे 6 धावा. षटकारानं अकाउंट ओपन केलं जातं मैदानावरती. फलंदाज रोनित पाटीलच्या माध्यमातून गोलंदाज सज्ज होते विशाल. हा चेंडू ब्लॉकर मध्ये होता. वॉट शॉट जबरदस्त फलंदाजीमध्ये होती आहे. स्वतःची ताकद मी मिळाल्या फडक्यानं सिद्ध केली मैदानावरती. जो चेंडू ब्लॉकर मध्ये होता बॅकफूटला लास्ट मोमेंटला बॅट अँड बॅटच्या मध्ये चेंडूला बाहेर काढलेला चेंडू ट्रॅव्हल होतो लॉंग ऑनला. तो परत एक सिंगल मध्ये होती. तर भूषण पाटीलला लिडिंग ऑफ द फ्रंट ही भूमिका मध्ये सादर करावी लागेल या प्रवीण इलेवन तुर्बे संघाच्या माध्यमातून. पण जो फलंदाज सलामीसाठी आला त्या फलंदाजाच्या माध्यमातून चांगली खेळी नक्कीच अपेक्षित असेल. या परी पुणे संघाला फाईट देत असताना भूषण पाटीलच्या माध्यमातून भूषण साडीचं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. एक क्षेत्ररक्षण डीप मध्ये स्क्वेअर ऑफ द विकेट, एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला, एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला अप्रतिम क्षेत्ररक्षक सजवलं आहे. भूषण पाटीलला माहिती आहे एका बाजूने जिम्मेदारी उचलतोय फलंदाज रोनित पाटील आणि किती टॅलेंट तुम्ही पाहू शकाल. भूषण मध्ये हा चेंडू ओव्हरपीच होता. मोठा फटका दाखवू शकले असते. तर भूषणला माहिती आहे 2 फलंदाज बाद झाले आणि अशा स्थितीला स्वतःला खेळपट्टीमध्ये थांबणं आणि लिडिंग फॉर द फ्रंट ही भूमिका दाखवणं खूप गरजेचं आहे आणि ते चित्रपद्धती भूषण पाटीलच्या माध्यमातून सादर केलं जातं. खेळाडू असला सवा जो येणाऱ्या खेळाडूंना मोटिवेट करेल, येणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहित करेल आणि तेच काम भूषणच्या माध्यमातून होतोय. अजून एक मोठा फटका बॅटचा पेस अगोदरच ओपन करतोय. खूप लवकर स्लो कन्वर्ट केलाय आणि चेंडू लॉंग आपला बीट करत असताना सीमा पार भगवा चौकार. संगीत साऊदेना बाळासाहेब सिनेमातले टायटल सॉन्ग अजय गोगावले याचा गोड आवाज तुमच्या प्रेक्षकांपर्यंत सादर केला जातोय. एका बाजूला भूषण सातत्यानं सर्वांना इम्प्रेस केलं. आज मात्र फलंदाजीच्या माध्यमातून वेळ लावलं जातं रोनित पाटीलच्या माध्यमातून. 3 चेंडूमध्ये 11 धावेची दमदार फलंदाजी. बाबतीच्या 2 षटकांचा खेळ मध्ये ती कंप्लीट झालाय. नाबालिकामध्ये धावायला मैदानामध्ये 27 आणि आता जर कंपॅरिझन केल्या 2 संघांना तर कुठे का होईना पुणे संघामध्ये ती थोडंसं वर्चस्वामध्ये पाहायला मिळत होता. पण 26 धावा पुणे संघाला जमवल्या होत्या. मध्ये त्यांचा फलंदाज कोणताही बाद झाला नव्हता. त्या ठिकाणी तुर्बे संघाचे 2 फलंदाज बाद झालेत. मध्ये अजून विश्वसनीय फलंदाज मध्ये ती पाहायला मिळतो भूषण पाटील. तो प्रतिसामना जिंकण्याची स्वप्नामध्ये ती बाळगू शकेल. तो म्हणजे हा प्रवीण इलेवन तुर्बे संघ. लीडर कमजोरी को ताकत में तब्दील करता रहा की बाधा को सफलता की सीढ़ी बनाता और हार को जीत में तब्दील करना ही लीडरशिप की पहचान आहे आणि तीच ओळख लिडिंग ऑफ द फ्रंट सातत्यानं भूषण पाटीलला सादर केली आहे आणि ती ताकद मैदानामध्ये भूषण आणि फलंदाज रोनित पाटील दाखवतोय या परिलन फुंडे संघाला. तिसरं षटक मैदानावरती राहुल म्हात्रेचा वापर केला जातोय. एक राहुल द्रविड खूप मोठं नाव आहे भारतीय संघाचं. टेस्ट क्रिकेटमध्ये ज्यानं फलंदाजानं अक्षरशः पाणी वाजलं त्याचीच आठवण मध्ये ती करून दिली जाते या परिलन फुंडे संघाच्या गोलंदाजाच्या माध्यमातून. 27 धावा दाबलगीवरती आले. समीकरण होतं मैदानावरती अपकमिंग 18 डिलिव्हरीज रिक्वायर्ड 40 रन्स. 18 चेंडू आणि 40 धावेचं लक्ष्य कंप्लीट करायचं आहे प्रवीण इलेवन तुर्बे संघाला. गोलंदाज सज्ज होते राहुल म्हात्रे. गरज ब्रेक थ्रूची. हा चेंडू भूषणसाठी लेग ब्रेकच्या माध्यमातून आतमध्ये येतोय. चांगला कौल केलं जातं भूषणच्या माध्यमातून. नकार दिला भूषण. 2 फलंदाजांमध्ये चांगलं ताल. ज्यावेळी धावा बनवायच्या असतील त्यावेळी यस वेट अँड वॉच आणि या 5 ची खूप गरज असते आणि तोच कॉल मध्ये ती केला असतो. भूषण नकार दिला तो पण यश लाभते मध्ये ती गोलंदाज राहुल म्हात्रेला. पहिला चेंडू कुठे का होईना सुटकेचा निश्वास सोडता गोलंदाज म्हणजे समोर अजूनपर्यंत भूषण आहे जे 5 देतील यात किंचित शंकाच नाहीये. हा चेंडू भूषणसाठी
खोलपट टप्प्याचा चेंडू होता. कोदुलकर चेंडूला क्षेत्ररक्षक खूप वेगाने येतो त्या ठिकाणी. लॉंगरला चेंडूला फीड केलं जात आहे. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी विनय. तोपर्यंत 2 धावा मैदानावरती इकडल्या जात आहेत. क्षेत्ररक्षक चांगलं झालं, फेकी चांगली आली तरी सुद्धा 2 धावा कंप्लीट का केल्या गेल्या याचं कारण आहे चांगलं तालमेल आणि चांगली रनिंग. चिट्ट्याच्या वेगानं धाव घेतली जाते. फलंदाज रोनित आणि भूषणच्या माध्यमातून अप्रतिम कॉम्बिनेशन एवढं चांगलं तालमेल मध्ये पाहायला मिळतं. दाखल कपती धावा 29. हा चेंडू भूषण साडी सातत्यानं ब्लॉकरचा वापर केला जातो. भूषण पाटीलचं तुम्ही कमेंटमेंट पहा मैदानावरती. चांगले चेंडू ज्या ज्या वेळी येतात त्यात मी कार्पेट ड्राईव्ह सिंगल डबल मध्ये बनवतोय. म्हणजे ज्या वेळी चेंडू जास्त बाउन्स घेतोय त्यावेळी ऑन साईडला मोठे फडके भूषण आतापर्यंत दाखवून दिले. भूषणची फलंदाजी तुम्ही पहा, खूप काही शिकण्यासारखं मिळेल तुम्हाला खेळाडूच्या माध्यमातून. आणि गुणवान आणि परिपक्व खेळाडू कसा असावा याचं जिवंत उदाहरण मध्ये तुम्हाला पाहायला मिळतं भूषण पाटीलच्या माध्यमातून. सेकंड वरती एक अटॅकिंग क्रिकेटर, एक हार्ड हिटर म्हणून ज्यांनी स्वतःचा परिचय दिला, ज्यांना षटकाला अकाउंट ओपन केलं तो फलंदाज वरती रोनित पाटील. गोलंदाजी चांगली होती, कौतुक करेल राहुलचं. आतापर्यंत 3 चेंडू राहुलला फेकले. थोडेसे चेंजेस मध्ये ती पाहायला मिळतात. सामना स्पीडअप करायचा विनंती सरपंचांना. मॅच विल ओनली 5 ओव्हर्स. मी तुमच्यासाठी फक्त 25 मिनिट्स असतील. त्या गोष्टीकडे तुमचं लक्ष असणं खूप गरजेचं आहे. परिलवन फुंडे संघ धापल कपती 30 अजूनपर्यंत 37 धावेचं लक्ष मध्ये ती पार करायचं. भूषण पाटील कर्तन काढतो फुंडे संघाचा. हा चेंडू अग्रेस द बॉट न मोठा फटका दाखवतोय. क्षेत्ररक्षक होते मात्र चेंडू नोमॅस मध्ये लँड होतोय. तोपर्यंत अजून 2 धावा धापल कपती कट केल्या जातील. 11 तुर्बे संघर्षाच्या बाजूला तसं 2 ने पुढे सरकतीये. कोमोचा 32 लॉस ऑफ 2 विकेट. आतापर्यंत रवी मधनं बाहेर झाले, आतापर्यंत किशोर सैनी मधनं बाहेर झाले. मात्र त्याची कमी जाणवत नाहीये कारण फलंदाजी खूप खोलवर आहे या प्रवीण तुर्बे संघाच्या बाजूला. ओव्हर द विकेट. हा चेंडू व्हॉट अ टायमिंग. जबरदस्त फडका, आसमानी डोळा, चेंडू लांग वे. दॅट्स द मॅच हिट. 6 धावा. ओव्हरपिच चेंडू होता, फलंदाजाला आमंत्रित केलं. आ बैल मुझे मार अशी परिस्थितीमध्ये ती पाहायला मिळाली. फलंदाज कोणतीच कमी स्वतःमध्ये भासू देत नाहीये. जेव्हा चांगल्या चेंडू येत आहेत तेव्हा सिंगल डबल येते आणि जेव्हा ओव्हरपिच फुल लेनचे चेंडू येत आहेत तेव्हा मोठे फटके सादर करतोय हा प्रवीण तुर्बे संघाचा स्ट्रायकर फलंदाज रोनित पाटील. धावसंख्या 6 ने पुढे सरकतीये आणि एक विस्फोटक फलंदाज यांनी चांगली भागीदारीमध्ये ती पाहायला मिळते. जी फलंदाजी केली या फुंडे संघाला, त्या फुंडे संघाला ईट का जवाब पत्तरसी दिला जात आहे तुर्बे संघाच्या माध्यमातून. हा चेंडू टीट फॉर टॅट. मागच्या चेंडूमध्ये जरी मोठा फटका आला असता तरी अजूनपर्यंत आपल्यामध्ये गुणवत्ता बाकी आहे आणि त्याचं लगेच प्रत्युत्तर दिलं जात आहे गोलंदाज राहुल मात्रेच्या माध्यमातून. 3 षटकांचा खेळ मध्ये ती कंप्लीट होतोय. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या सत्तमच्या 12, दुसऱ्या षटकामध्ये विशालने धावा खर्च केल्या 12, तिसऱ्या षटकामध्ये राहुल धावा खर्च करतो 11. यावेळी टीम मिटिंग कॉल केली किती आहे कारण अजूनपर्यंत संघाचे प्रमुख 3 गोलंदाज अपयशी ठरले. त्यामुळे सेकंड स्पेल कोणत्या गोलंदाजाकडे द्यायचा की चौथ्या गोलंदाजाचा वापर मैदानावरती करायचा हा विचार संघाने केला जाईल. 3 षटकाखेरीज धापल कपती धावाला 38, 38 धावा तुम्ही धापल कपती पाहिल्यात. अजूनपर्यंत 12 चेंडूचा खेळ मध्ये ती बाकी आहे आणि 67 - 38 अजूनपर्यंत धावा मैदानावरती बनवायच्या आहेत. त्या म्हणजे तब्बल 12 चेंडू आणि 29 धावेची गरज विजयासाठी. स्कोरला विनंती असेल थोडंसं कॅल्क्युलेशन तुमच्या माध्यमातून येणं खूप गरजेचं आहे. आमचं माइंड थोडंसं शार्प येतं तर हरकत नाही आहे. मात्र थोडंसं आमच्याकडनं चूक झाली तर प्रेक्षकांचं लक्ष फक्त चुकीकडे असतं. पण जो प्रेक्षक वर्ग आम्हाला खूप प्रेम देतोय तर प्रेक्षकांमध्ये सुद्धा एक चांगला समालोचक घडलेला असतो. पण एखादी चूक जर समालोचकाच्या मधून झाली तर लगेच प्रेक्षकांमध्ये चर्चेला उदाहरण येत असतं. पण प्रेक्षकांना माहिती असतं की कशा प्रकारे सामन्यामध्ये मुवमेंट सुरू आहेत, कशा प्रकारे मैदानावरती खेळ सुरू आहे आणि प्रेक्षक स्वतःच्या माइंडमध्ये प्रत्येक गोष्ट टॅली करत असतात. तर आमचा प्रेक्षक वर्ग खूप शार्पनेस माइंडचा सर्व लाडकी रसिकांचं स्वर्गीय प्रभाकर हसू पाटील स्मृती चषकाच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. जो प्रेक्षक वर्ग युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा pnvtenniscricket.in या वेबसाईटच्या माध्यमातून पाहतोय तर सर्व रसिकांचं सहर्ष स्वागत. गोलंदाजीसाठी तर सेकंड स्पेल मध्ये विशाल मात्रेचा वापर केला जातोय ज्यांना 2 ब्रेक थ्रो या फुंडे संघाला निर्माण करून दिले होते आणि ज्यांना शांत ठेवलं होतं मध्ये 12 धावा त्या रोनितनं याच गोलंदाजाला जमवल्या होत्या. त्यामुळे हा गोलंदाज रोनित समोर कशा प्रकारे फेस करेल, कशा प्रकारे फाईट दिली जाईल गोलंदाजाच्या माध्यमातून
पाहायचं मैदानावरती. हा चेंडू भूषणसाठी वॉटर शॉट, वॉटर टायमिंग, हेलिकॉप्टर स्ट्रोक. MS धोनीची आठवण करून देतोय. एका जोरामध्ये टाळ्या उद्या भूषण पाटील साठी. ब्लॉकरमध्ये चेंडू होता आणि स्वतःची परिपक्वता आणि गुणवत्ता सादर करत असताना त्या चेंडूला षटकारामध्ये कन्वर्ट केलं जातं आणि स्वतःची ताकद दाखवतं मैदानावरती किंग ऑफ द नवी मुंबई भूषण पाटील. समीकरण बदलेले मैदानावरती 11 चेंडू 23 धावा. अजून पण सामना बाकी आहे. हा चेंडू गुडघ्याचा वापर केला होता. स्वतःला बॅकलिप करत असताना ऑन साईडला शफल झाले. स्क्वेअर ऑफ द विकेट लॉंग लेगला बीट करायचं होतं भूषणला. मग तो चेंडू थोडासा स्लोवर येतोय कारण गती परिवर्तन केलं मैदानावरती गोलंदाज विशाल म्हात्रेनं. सामन्यामध्ये फाईट तुम्हाला पाहायला मिळेल. एक दर्जेदार क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. या दोन संघाच्या माध्यमातून समीकरण उरता येणारे 10 चेंडू 23 धावेची गरज असणाऱ्या. हा चेंडू शॉर्टलेनचा होता मात्र चेंडू व्यवस्थित बॅटवरती येत नाहीये. क्षेत्ररक्षक स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडूला फील्ड करतोय. फेकी थोडीशी ऑर्थोडॉक्स येते, थोडासा आखूड थ्रो येतोय. तोपर्यंत मात्र फक्त सिंगल. कारण दुसऱ्या धावेचं मानस सुद्धा मात्र धाडस केलं जात नाहीये कारण विकेट खूप इम्पॉर्टंट आहे. 9 चेंडू 22 धावेची गरज. यू क्रिएट हार्ड वर्क गॉट सक्सेस. गोलंदाजाला मेहनतीची खूप गरज आहे कारण या 9 चेंडू मध्ये 22 धावा इझिली कंप्लीट केल्या जाऊ शकतील असा खेळ आतापर्यंत सादर केला मैदानावरती रोनित आणि भूषणला. तर या दोन वादळी फलंदाजांना थांबवणं आणि या वादळाचा अंत करणं खूप गरजेचं असेल कारण जी भागीदारी सुरू आहे मैदानावरती जर ती भागीदारी सुरू राहिली तर या वादळामध्ये गुरफटेल पूर्णपणे हा परी 11 फुंडे संघ. अतिशय मोठा सामन्यामध्ये तुम्ही पाहता विशाल द बेस्ट बोथ टीम शो द गुड गेम. सातत्यानं प्रेक्षकांच्या मनावरती छाप सोडणारं क्रिकेट आजच्या दिवसामध्ये पहिल्या सामन्यामध्ये ओंकारनं दाखवला. त्यानंतर विकीने चांगली गोलंदाजी केली, प्रतापने चांगली गोलंदाजी केली आणि कामोटे संघाला मुरबी संघाला परास्त केलं. त्यानंतर किरण पवारला पण पाहिलं ज्यानं अतिशय चांगली गोलंदाजी सादर केली. यावेळी संधी होती मैदानावरती झेल घेण्याची. रोनित सारख्या फलंदाजाला जीवनदान दिलं. आता मात्र सामन्यामध्ये कुठे का होईना अप अँड डाऊन्स पाहायला मिळतील. जो एक अप मैदानावरती निर्माण करण्याचा प्रयत्न होता, जो चढाव या सामन्यामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न होता गोलंदाजाचा, तो चढाव मध्ये निर्माण करू शकले नाहीये कारण सोपा झेल मैदानामध्ये सोडला जातोय आणि रोनित पाटीलला हे लाभलेलं जीवनदान कितपत घातक ठरेल या मैदानावरती हे पाहणं सुद्धा खूप महत्वाचं असेल. वकन सारखा संघ आजपर्यंत बाहेर झाला. 26 संघ पुढे सरकला. त्या दोन संघामध्ये आता सामना सुरू होईल. हा चेंडू अतिशय मोठा फटका मात्र क्षेत्ररक्षक येतोय. सातत्यानं चुका झाल्या मैदानावरती. ज्या क्षणाला दबावाखाली आला होता भूषण पाटील ज्याचा झेल घेण्याची संधी होती आणि असे झेल जर सोडले तर कशा प्रकारे सामना जिंकेल मैदानावरती हा परी 11 फुंडे संघ याचा विचार आता मध्ये त्यांचे पाठरके करतात. कारण एक विश्वचषक अजून पण मला आठवतं 1992 ला ज्यावेळी इंग्लंडचा झाला होता त्यावेळी इंग्लंडनं झेल सोडला होता इम्रान खानचा 1992च्या विश्वचषकामध्ये आणि इम्रान खाननं शतक त्या विश्वचषकामध्ये झळकावलं होतं आणि अंतिम फेरीमध्ये विश्वचषक गमवावा लागला होता इंग्लंडला आणि अजूनपर्यंत इंग्लंड विश्वचषक जिंकू शकला नाहीये. त्यामुळे कुठे का होईना त्या गोष्टीचा विचार तो झेल सोडलाय भूषण पाटीलचा रोनितचा त्याचा विचार मध्ये त्याचा संभ्रमामध्ये पाहतोय. आपण सामना जिंकणार की नाही हा प्रश्न निर्माण होतोय फुंडे संघासमोर. हा चेंडू मोठा फटका लाभलेला जीवनदानाचा कितपत फायदा उचलू शकू हे दाखवून दिलंय. चुकीला माफी नाहीये. ज्या चुका केल्या त्या चुकांमुळे आता मात्र कुठे का होईना बॅकफुटले तर फुंडे संघ. धावसंख्या 6 ने पुढे सरकतीये. धावफलकापती धावा 53. अजूनपर्यंत मैदानावरती 14 धावेची गरज आहे आणि 13 धावा जरी आल्या तरी नाणेफेकीच्या आधारावरती सामना जिंकू शकेल हा प्रवीण दुर्बे संघ. गोलंदाज विशालचं मी कौतुक करेल ज्यांना दोन्ही फलंदाजांना टार्गेट केलं होतं मात्र क्षेत्ररक्षकाला न लाभलेली साथ ही अपयशाचं मुख्य कारण आहे मैदानावरती. धावफलकापती धावा षटकाराला रोनितच्या बॅटमॅननं थोडंसं लक्ष असू दे. त्यांचं तुमचं लक्ष डायव्हर्ट झालं तर आमचं कॉन्सन्ट्रेशन खराब होईल. स्कोर ऑफ 58 रन्स अजूनपर्यंत विजय 53 रन्स अजूनपर्यंत विजयासाठी गरज आहे. येणारी 6 चेंडू 14 धावेची. 6 चेंडू 14 धावेची गरज आहे. त्यामध्ये टीम मिटिंग कॉल केली जाते. येणाऱ्या त्यामध्ये कोणत्या गोलंदाजाचा वापर करावा कारण अजूनपर्यंत 4 गोलंदाज सबसेल अपयशी ठरलेत मैदानावरती. मात्रेचा वापर स्लॉगोच्या षटकामध्ये केला जातोय. 6 चेंडूमध्ये 14 धावा बनवणं जास्त सोपं नाहीये आणि जास्त महागडे सुद्धा नाहीये. म्हणजे सामना अजूनपर्यंत बॅलन्स आहे. अजूनपर्यंत जर कमिटमेंट दिली येणाऱ्या गोलंदाजानं जर स्वतःचा बेस्ट परफॉर्मन्स दिला स्वतःला सिद्ध केलं म्हणजे दिसत त्याची गुणवत्ता
सादर केली. पराक्रम आणि शौर्य आणि धाडस या गोष्टींचा विचार आणि या गोष्टीच्या मदती सादर केल्या तर कुठे काय होणार, या धावा रोखल्या जाऊ शकतील. सामना अजून बॅलन्स आहे. मॅच विल ओपन बोथ द साइड. हा चेंडू मोठा फटका, सामना खुला करतो. वॉट अ शॉट, आसमानी टोळा, चेंडू सीमा पार. ही ओळख आहे भूषण ची. वॉट अ परफॉर्मन्स. चांगली फलंदाज होती मैदानावरती. डोंट स्टॉप चेसिंग युअर ड्रीम्स बिकॉज ड्रीम्स डू कम ट्रू. आणि ते स्वप्नामध्ये ती सत्यामध्ये उतरवलं ते म्हणजे भूषण पाटील धावा चेस करत असताना अतिशय चांगली फलंदाज होतीये. पाच चेंडू आता मात्र सामना रचला, त्या सामन्यामध्ये फसू शकतील. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण होतंय त्या ठिकाणी. मी म्हणेल झेल घेण्याची संधी होती. चला अशा क्रिटिकल सिच्युएशन मध्ये असे झेल ग्रामीण संघाच्या माध्यमातून कन्वर्ट करताना मी पाहिले. झेल मात्र या ठिकाणी सुटला, तर एका बाजूने विचार केला तर षटकार सुद्धा अडवला गेला. म्हणजे दोन्ही बाजूने विचार केला तर एका बाजूने चांगला परफॉर्मन्स आहे, दुसऱ्या बाजूने विचार केला तर थोडीशी चूक मैदानावरती होती. धाबलकावरती धाव आहे तर ती 61. येणारे 4 चेंडू 7 गरज. अजूनपर्यंत कोणता संघ जिंकेल मला सुद्धा माहित नाहीये. होईल पण मॅच आय डोंट नो, आय डोंट टेल आन्सर बट आय से श्योरली मॅच इज व्हेरी हार्डेज. यू क्रिएट अ हार्ड वर्क गॉट अ सक्सेस. आता जो संघ परिश्रम करेल त्या संघाचं अस्तित्व स्वर्गीय प्रभाकर असू पाटील स्मृती चषकामध्ये टिकवताना तुम्ही पाहू शकाल. पण आतापर्यंत विश्वजित ठाकूर सारखा एक मोठा खेळाडूमध्ये आपण पाहिला. मागच्या सामन्यामध्ये ज्यांना मैदान गाजवलं आणि विश्वजित ठाकूरला स्वतःची छाप सोडत असताना सामन्याचा पुरस्कार मॅन ऑफ द मॅच मागच्या सामन्यामध्ये कंप्लीट केला. चेंडू भूषण साठी बॅकवूडला ले स्लो चेंडू होता. जबरदस्त कव्हर ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत, यश सुद्धा लाभतंय. तोपर्यंत 2 धावा रोखू शकणार नाहीये हा पुंडे संघ. भूषणची स्ट्रॅटेजी तुम्ही पहा. चेंडू त्याच्या अंगावरती येतोय तेव्हा तेव्हा फलंदाज शापल होतोय. गोलंदाज चेंडू ऑफस्टिकला फेडतोय तेव्हा चेंडू फलंदाज बॅकफूट लावून मोठे फटके सादर करतोय. आपण किती परिपक्व फलंदाज आहोत याचं जिवंत उदाहरण आणि याची ताकद मध्ये दाखवली जाते. 3 चेंडू आणि 4 धावेची गरज विजयासाठी आणि नाणेफेकीच्या आधारावरती 3 धावा सुद्धा चालू शकतील दुर्बेस संघाला. चेंडू मिस्टो मध्ये सामन्यामध्ये रंग भरू शकेल. फुंडे संघ क्षेत्ररक्षक चेंडू खाली. अप्रतिम झेल सामन्याला कलाटतील मैदानावरती. भूषण पाटील आपल्या संघाला अर्ध्या वाटेवरती सोडलंय. 3 चेंडूवरती 4 धावेची गरज होती आणि तरार माजरला गोलंदाजानं या पुंडे संघाच्या प्रथमेश मात्रेच्या माध्यमातून भूषण पाटील या भागाची शिकार झाली आहे. पण अजूनपर्यंत ज्याला मैदानावरती जीवनदान मिळालंय तो जखमी वाघ रोनित पाटील अजून मैदानावरती आहे. येणारे चेंडू बाकी आहेत मैदानावरती 2. विजयासाठी धावा बनवायच्या 4. थँक्यू टू 36 धावेचं योगदान भूषण पाटीलनं दिलं. इथं जोरामध्ये टाळ्या उद्या खेळाडू कक्षामध्ये पूर्णपणे घामाघूम झाला पाहू शकाल तुम्ही भूषण. तर त्याला सुद्धा माहिती आहे आपण सामना अर्ध्या वाटेवरती सोडला. 2 चेंडू 4 धावा. वॉट अ मॅच, गेम इज ऑन. सामना अजूनमध्ये सुरू आहे, मध्ये ती फाईट सुरू आहे पुंडे संघाच्या बाजूनं. हा चेंडू वॉट अ बॉलिंग. चेंडू गुडलेस बरोबर बाउन्स होतोय. चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर पंचांचा इशारा येतोय. वाईट बॉल. 30 धावेचा दुष्काळ आणि अशा स्थितीला ही अवांतर धाव मैदानावरती सुटकेचा निशाणा सोडून देतीये प्रवीण तुर्बे संघ. होत आहे. येणारे 2 चेंडू गरज 3 धावेची आणि 2 धावा जरी आल्या तरी सामना जिंकून गेल्या मैदानावरती तो म्हणजे हा प्रवीण तुर्बे संघ. जर एखादा चेंडू निर्धाव फेकला गेला तर प्रेक्षकांचा बीपी हाय होण्यास वेळ लागणार नाहीये. कारण सामना शेवटच्या टप्प्यापर्यंत आला. सामना शेवटच्या क्षणापर्यंत झुंज देतो मैदानावरती. प्रवीण तुर्बे संघ ज्याला जिंकणे जरूर तर पुंडे संघाला हार नाहीये मंजूर. हा चेंडू टॅप केले, चेंडूला फक्त सिंगल लाभेल. क्षेत्ररक्षण चांगलं होतं. वॉट अ मॅच. एकदा जोरामध्ये टाळ्या उद्या सामन्यासाठी दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पाहिजे फलंदाज धावचीत होत आहेत आणि समीप मैदानावरती 1 चेंडू आणि 2 जरी वरती सामना जिंकू शकेल तो म्हणजे प्रवीण तुर्बे संघ. फलंदाज बाद झाले मैदानावरती हेमंत पाटील आणि नवीन फलंदाज येतोय
नवीन फलंदाज येतो हेमंत पाटील आणि बाद होणारे फलंदाज होते मैदानावरती नवीन पाटील मध्ये ती बाद होतोय. सामना अंतिम टप्प्यामध्ये येतोय. आता मध्ये एखाद्या ऑस्ट्रेलियन संघासारखं क्षेत्ररक्षण सजवावं लागेल. जे क्षेत्ररक्षण फलंदाजावरती दबाव निर्माण करेल असा क्षेत्ररक्षण मध्ये ती सजवावं लागेल आणि तशाच प्रकारचा जो चक्रव्यूह रचला जाईल संघनायकाच्या माध्यमातून त्या संघनायकासमोर जो चक्रव्यूह रचलाय तशा प्रकारचा चेंडू मध्ये ती फेकावा लागेल. येणाऱ्या काळामध्ये गोलंदाज प्रथमेश महादेवला तिसऱ्या पंचांची मागणी मैदानावरती सातत्यानं मी धावपळीत तुमच्यापर्यंत पोहोचवतोय आणि एक धाव जरी बनवली तरी सामना जिंकू शकेल. मैदानावरती आपल्या ग्रामीण खेळाडूंचं हेच वैशिष्ट्य असतं. जेव्हा जेव्हा सामना दबावाखाली येईल तेव्हा तेव्हा त्यांचं समालोचकांकडे लक्ष नसतं. त्यांच्या माध्यमातून जेव्हा सामना अंतिम टप्प्यामध्ये आम्ही पाहिला तेव्हा तेव्हा प्रत्येक फलंदाज कॉल करत असतो की एका चेंडूमध्ये आम्हाला किती धावा बनवायच्या आहेत. ते 2 धावा बनवायचे जे स्वप्न आहे मैदानावरती या फलंदाजाचं ते स्वप्न सत्यामध्ये उतरेल की अग्निपरीक्षेला सामोरं जात असताना या गोलंदाजाच्या माध्यमातून हा निसटता विजय खेचून आणला जाईल या तुर्बेसारख्या बलाढ्य संघासमोर. परी 11 फुंडे संघाच्या माध्यमातून सामना खूप चुरशीचा होतोय. पूर्णपणे दबावाखाली येतो मैदानावरती. तर पूर्णपणे डॉमिनेट झाला मैदानावरती हा परी 11 फुंडे संघ. एक चेंडू 2 धावा. चला पण जास्त वेळ घेत आहे पंचांना मी विनंती करतो. सामना खूप क्रुशियल सिच्युएशन मध्ये अशा स्थितीला मैदानावरती नक्कीच पंचांनी सुद्धा थोडीशी सूट दिली आहे या परेल फुंडे संघाला. विश ऑल द बेस्ट फॉर द टीम. हा चेंडू झेल घेण्याची संधी आहे. पाहिजे सामना झेल मध्ये जिंकला जातो का आणि झेल मैदानावरती सोडलाय. सातत्यानं चुका झाल्या आणि जे झेल मैदानावरती उडले ते झेल मैदानावरती या परी फुंडे संघानं सोडले आणि त्यामुळे या संघाला मैदानावरती या स्पर्धेला सोडावं लागतंय. विश्वचषकामध्ये जेव्हा जेव्हा तुम्ही पाहिलं असेल झेल सोडले जातात तेव्हा तेव्हा त्या संघाला विश्वचषक सोडावं लागतं आणि हा सुद्धा एक ग्रामीणचा नाईटचा विश्वचषक आहे आणि हा विश्वचषक मैदानावरती सोडावा लागतोय. तो म्हणजे या परी फुंडे संघाला धावपळीवरती धावा चेस करायच्या होत्या 67 आणि कुठे कावीनं लास्ट मोमेंटला झालेल्या चुका परी फुंडे संघाच्या या फुंडे संघाला स्पर्धेतून बाहेर करतात. निसटता विजय घोषणा संपादित केला. मध्ये टाळ्या उद्या प्रवीण 11 तुर्बे संघासाठी तर जी फाईट दिली त्यांना परी फुंडे संघानं कौतुक करेल गोलंदाज प्रथमेशचं त्यानंतर विशालचं मोमेंटला टर्न केला होता म्हणजे तो विजय मी म्हणेल कुठे कावीना मंजूर नव्हता त्या परी 11 फुंडे संघाला. मुद्दे लाख पुराच्या वही होता जो मंजूर एक खुदा होता आणि सामना जिंकला मैदानावरती तुर्बे संघानं. सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट भूषण पाटील. चला प्रेक्षकांनी मध्ये जाऊ नका. यानंतर सामना सुरू होईल. प्रेमनाथी मुरबी वर्सेस सावळे संघाच्या माध्यमातून एका बाजूला रायगडचा वंडरबॉय डुक्कर पाटील दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहू शकाल मैदानावरती ते म्हणजे